नमस्कार, अनिक्षाच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते। लग्न अगदी 4-5 दिवसांवरती आले आणि खूप धावपळ चालू आहे घरामध्ये। तुम्हाला तर माहितीच असेल की लग्न जवळ आलं की काय असतं आणि काय नाही ते। आणि शेजारीच केळवण्यासाठीच बघा आमची नवरीबाई कशी तयार होऊन आली, मस्तपैकी साडी वगैरे। कारण की आज शेजारच्या काकूंनी 2-3 केळवण केलेलं आहे सगळ्यांनी एकत्र मिळून। आणि आता आम्हाला जायचं, इन्व्हिटेशन दिलेलं आहे, तर आम्ही जातो आणि तुम्ही नक्कीच व्लॉग कंटिन्यू करा। आमच्या शेजारी काकू राहतात आणि इथे आम्हाला केळवणात जायचंय। सगळे तयार झालेत, पण एक बाहेर निघता करता वेळ जातोच। आणि आता आम्ही निघतो, म्हणजे आम्हाला केळवणाला ज्यांच्याकडे जायचं ते आमच्या घराच्या शेजारीच राहतात आणि 3 फॅमिलींनी मिळून एकत्र केळवण केलं होतं। खूप छान असं मॅनेजमेंट केलं होतं आणि नॉनव्हेज म्हणजे चुलीवरचं जेवण केलं होतं खास करून त्यांनी। आणि मग आम्ही सगळेजणच निघालो, कारण की सगळ्या फॅमिलीला इन्व्हिटेशन दिलं होतं आणि माझी आई सुद्धा आली होती, तर आईला सुद्धा आम्ही घेऊन गेलो। आणि खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं बघा, दीदींचं नाव लिहिलं होतं आणि मस्तपैकी फुलांची रांगोळी सुद्धा काढली होती। सगळ्यांसाठी बसण्याची तयारी सुद्धा केली होती, छान अशी बैठक व्यवस्था। आणि नवरीबाई आमच्या छान आवरलं होतं त्यांनी पण सुद्धा, आणि खूप भारी वाटत होतं, कारण की सगळेजण एकत्र आल्यामुळे ना शक्यतो केळवणासाठी सगळेजण नाही जात, पण आवर्जून त्यांनी इन्व्हिटेशन दिलं होतं म्हणून आम्ही सगळेजणच गेलो, कारण की घराच्या शेजारीच होतं। आणि खूप सुंदर असं फुलांचं डेकोरेशन केल्यामुळे, आणि ह्या शेजारच्या काकूंची मुलगी आहे, म्हणजे त्यांना 2 मुली आणि ही खूप छोटी आहे, खूप सुंदर आहे स्वभावाला। आणि नवरीबाईंना पहिल्यांदा बसवलं गेलो छानपैकी, आणि मग पहिल्यांदा त्यांना त्यांच्यासाठीच ताट तयार केलं आणि मग फोटो वगैरे काही काढले आणि मग आम्ही सगळेजण जेवायला बसलो नंतर। आणि जेवणामध्ये ना मटणाची भाजी केली होती, म्हणजे मटणाचा रस्सा, फ्राय राईस सोबत बाजरीच्या गरमागरम भाकरी आणि कोशिंबीर केली होती, सोबत कांदा आणि लिंबू सुद्धा होतं। मस्तपैकी आग्रहाने वाढत होतं त्या, आणि आम्ही सुद्धा खूप पोटभर जेवण केलं, कारण की चुलीवरच्या जेवणाची चवच वेगळी असते बरं का। आणि नंतर जेवण झाल्यानंतर दीदींना पुन्हा पाटावरती बसवलं आणि सगळ्या म्हणजे प्रत्येक काकूने त्यांचं छानपैकी औक्षण केलं हळदी कुंकू लावून। आणि मग प्रत्येकाने ओटी भरली, कुणी काही गिफ्ट सुद्धा दिले, तर ते गिफ्ट काय दिले त्याचा व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन। आणि सगळेजण असल्यामुळे ना खूप गप्पा गोष्टी रंगल्याच होत्या, पण त्यासोबत सगळेजण मिळून दीदींची चेष्टा करत होते, त्यामुळे नवरीबाईला खूपच हसू येत होतं। आणि नवरीबाईने सुंदर अशी साडी घातली होती, छान दिसत होत्या। आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने ना मुलींनी साडी घातल्यावरती बघा छान दिसतं, कारण की आपली महाराष्ट्रीयन पद्धतच आहे ही। आणि संध्याकाळचंच प्लॅनिंग होतं जेवणाचं, कारण की दिवसभर खरेदीसाठी बाहेर जावं लागतं आणि सगळेजण नाही जाणं होत, त्यामुळे संध्याकाळी जेवणासाठी बोलवलं होतं। मस्तपैकी आम्ही सगळेजण गेलो, जेवण केलं छानपैकी, आणि खूप छान असा केळवणाचा कार्यक्रम हा पार पडला। आणि तुम्हाला नंतर जरा वेळाने पुन्हा राहिलेले सगळे काका आणि काकू, दीदी वगैरे सगळे जेवायला बसले। आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करते। तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा, आणि भेटूयात अशाच काही नवीन गोष्टींसह लग्नाच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत नक्कीच आपलं चॅनल बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।